चला, आज एक अशा दरीची गोष्ट पाहूया जिथे जंगल इतकं घनदाट होतं की दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचायचा नाही. पण तुम्हाला माहितीये, ह्याच अंधाऱ्या दरीमधून एका मोठ्या साम्राज्याची पहाट झाली. आज आपण पाहणार आहोत जावळीच्या त्या विजयाची कहाणी, ज्याने स्वराज्याचा नकाशाच कायमचा बदलून टाकला. हे एक वाक्य खरं तर सगळं काही सांगून जातंय, नाही का? जावळी म्हणजे फक्त एक जमिनीचा तुकडा नव्हता, तर ते होतं स्वराज्याच्या भविष्याचं प्रवेशद्वार, त्याची गुरुकिल्ली. चला तर मग या गुरुकिल्लीचं रहस्य आज उलगडूया. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. असं नक्की काय होतं या एका दरीमध्ये की ज्यामुळे मराठा साम्राज्याचा पाया इतका मजबूत झाला? तर जावळी म्हणजे नेमकं काय होतं? तो फक्त एक भूप्रदेश नव्हता, ते होतं स्वराज्यासाठीचं एक प्रवेशद्वार. पण गंमत म्हणजे हे एक असं प्रवेशद्वार होतं जे एकाच वेळी सगळ्यात मोठा अडथळा पण होतं आणि सगळ्यात मोठी संधीसुद्धा. जरा ह्या नकाशाकडे बघा. तुम्हाला दिसेल की जावळी स्वराज्याच्या दक्षिणेला अगदी एका भक्कम भिंतीसारखी उभी होती. तिच्यामुळे कोकणात किंवा दक्षिणेत विस्तार करण्याचा मार्गच बंद झाला होता. जोपर्यंत ही भिंत पडत नाही तोपर्यंत स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणं शक्यच नव्हतं. पण जावळीचा धोका फक्त भौगोलिक नव्हता. खरा धोका होता आत बसलेला चंद्रराव मोरे. म्हणजे बघा, बाहेरील शत्रूपेक्षा घरातला शत्रू जास्त धोकादायक असतो ना, अगदी तसंच. तो स्वराज्याच्या आतूनच शिवाजी महाराजांच्या सत्तेला सुरुंग लावत होता. आणि गंमत काय आहे माहितीये? ह्याच चंद्रराव मोरेंना गादीवर बसवायला खुद्द शिवाजी महाराजांनी मदत केली होती. दौलतराव मोरेंच्या मृत्यूनंतर वारसा हक्कावरून वाद सुरू झाला, तेव्हा महाराजांनीच यशवंतरावांना दत्तक घ्यायला लावलं. पण चंद्रराव ही पदवी मिळताच हे महाशय उपकार विसरले आणि थेट आदिलशाहीला जाऊन मिळाले. विश्वासघात तो हाच. आणि मोरेंचा हा द्रोह काही इथेच थांबला नाही, उलट तो वाढतच गेला. त्यांनी आदिलशहाच्या बाजी साम्राज्याला जावळीत लपवून ठेवलं, पार घाटात महाराजांच्या सैन्यावर अचानक हल्ला केला आणि मावळातल्या देशमुखांना भितवून स्वराज्याच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट जास्त गंभीर होती, आणि ती म्हणजे थेट स्वराज्याच्या सार्वभौमत्वालाच आवाहन देणं. रंगो त्रिमल वाकडे नावाच्या गुन्हेगाराने एका स्त्रीवर अत्याचार केला होता आणि रामजी वाडकरने तर खून केला होता. या दोघांना शिक्षा देण्याऐवजी मोरेंनी त्यांना जावळीत आश्रय दिला. हे म्हणजे थेट महाराजांच्या न्यायव्यवस्थेलाच दिलेलं आव्हान होतं. आणि मग तो क्षण आला जिथे तलवारी उपसण्याआधी शब्दांची लढाई झाली. हा तोच ऐतिहासिक पत्रव्यवहार आहे ज्यातील प्रत्येक शब्दाने युद्धाची ठिणगी टाकली. एका बाजूला महाराजांनी अगदी स्पष्ट शब्दात आपला हक्क सांगितला की हे राज्य श्री शंभूंनी दिले आहे, आणि दुसऱ्या बाजूला मोऱ्यांचा तो अहंकार बघा. त्यांनी महाराजांचा अपमान करत थेट आव्हान दिलं, तुम्ही कालचे राजे झालात, जावळीत आलात तर जिवंत परत जाणार नाही. मोऱ्यांच्या या उद्धट उत्तराने आता बोलणेचे सगळे दरवाजे बंद झाले होते. महाराजांनी शेवटचा खलिता पाठवला आणि इशारा अगदी स्पष्ट होता, एक तो शरण या, नाहीतर परिणामांना सामोरे जा. आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. ह्यानंतर जे झालं ते इतिहासात नोंद करण्यासारखं आहे. सुरू झाली ती विजेच्या गतीने केलेली कारवाई. अनेक वर्षांपासून स्वराज्याच्या डोक्यावर असलेलं हे संकट आता अवघ्या काही दिवसांतच मुळापासून उपटून फेकून जाणार होतं. प्लॅनिंग एकदम अचूक होतं. 1656 मध्ये महाराजांची फौज जावळीवर चालून गेली. मावळातल्या देशमुखांनीही साथ दिली आणि बघता बघता चारी बाजूनी हल्ला झाला आणि अविश्वसनीयरित्या अवघ्या 15 दिवसात जावळी स्वराज्यात आली. चंद्रराव मोरेंना आपला जीव वाचवण्यासाठी रायरीच्या किल्ल्यावर पळून जावं लागलं. रायरीला 3 महिने वेढा दिल्यानंतर अखेर मोरे शरण आले. पण म्हणतात ना, काहींचा स्वभाव जात नाही. महाराजांनी त्यांना माफ करूनही त्यांच्या रक्तातला द्रोह काही गेला नाही. त्यांनी पुन्हा फितुरी केली आणि यावेळी मात्र स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्यांना आणि त्यांच्या मुलांना देहदंडाची शिक्षा झाली. तर मग या विजयाने स्वराज्याच्या पदरात काय पडलं? ही फक्त एक लष्करी कारवाई नव्हती. हे तर खरं खजिन्याचं दार उघडण्यासारखं होतं. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं धन म्हणजे मनुष्यबळ. तब्बल 12,000, विचार करा, 12,000 तयार सैनिक थेट स्वराज्याच्या सेवेत आले. यामुळे स्वराज्याची लष्करी ताकद एका रात्रीत कित्येक पटींनी वाढली. आणि एवढंच नाही, याच विजयामुळे स्वराज्याला एक असा हिरा मिळाला ज्यांचं नाव होतं मोरारबाजी देशपांडे. हो,
तेच मुरारबाजी ज्यांनी पुढे पुरंदरच्या लढ्यात आपल्या पराक्रमाने इतिहास घडवला. पण ह्या सगळ्या संपत्तीतला सगळ्यात मौल्यवान ठेवा होता तो होता रायरीचा अजिंक्य किल्ला. हो, हाच तो किल्ला ज्याला आपण आज रायगड म्हणून ओळखतो, मराठा साम्राज्याची भविष्यातील राजधानी. आणि याच रायगडावरून सुरू झाला तो प्रवास, एका जहागीरदारापासून ते छत्रपती होण्यापर्यंतचा. पाहूया कसं की या एका विजयाने महाराजांना सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर नेऊन बसवलं. इथे महाराजांची दूरदृष्टी बघा. जावळी जिंकताच त्यांनी काय केलं तर त्याच दरीच्या तोंडावर प्रतापगड उभा केला. आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या घनदाट जंगलालाच आपलं शस्त्र बनवून त्यांनी अफजलखानाच्या अवाढव्य सैन्याचा पराभव केला. एक गोष्ट नक्की, जावळी जिंकली नसती तर अफजलखानाचा वध जवळजवळ अशक्य होता. म्हणजे थोडक्यात काय तर या एका विजयाने सगळ्यांना दाखवून दिलं की शिवाजी महाराज ही एक मोठी राजकीय आणि लष्करी ताकद आहे. संपूर्ण मावळ प्रांत आता एका भगव्या झेंड्याखाली आला होता आणि आता स्वराज्याकडे सैन्य होतं, खजिना होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी एक सुरक्षित पाया होता. आणि म्हणूनच हे वाक्य या विजयाचं सार सांगतं. ही केवळ एक लढाई जिंकणं नव्हतं, तर गुलामगिरीतून स्वराज्याकडे मारलेली एक मोठी झेप होती ज्याने भविष्याची दिशाच बदलून टाकली. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटू तेव्हा या प्रश्नावर नक्की विचार करूया की अशा कोणत्या छोट्या वाटणाऱ्या घटना होत्या ज्यांनी जगाचा इतिहासच बदलून टाकला. भेटूया पुढच्या भागात अशाच एका रंजक कथेसह.